नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी सुंदर विण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही विण फक्त 2 ओळींचीच आहे, करायला सोपी आहे, आणखीन लक्षात ठेवायला ही विण सोपी आहे। खूप सुंदर अशी ही एक विण आहे, दिसत असेल तुम्हाला, खूप ठसठशीत दिसते। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ही विण विणण्यासाठी 5+2 च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका यामध्ये मोजलेला नाहीये, हे टाके एजिंगचे आहेत, तर 5+2 च्या पटीमध्ये विण विणण्यासाठी टाके लागणार आहेत। ही 2 ओळींचीच विण आहे, तर पहिली ओळ सुलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे, त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार इथे सुरू होतो, त्यानंतरचं रिपीटेशन असं असणार आहे 2 उलट। हे जे 2 आहेत ते साधेच विणायचे आहे। डिझाइन हे 3 टाक्यांमध्ये असणार आहे। धागा बाहेर, एक सुलट विणायचा। आता या 2 टाक्यांचं व्हेरिएशन असं असणार आहे। हा जो दुसरा टाका आहे त्यातून सुई अशी इथे काढायची आहे। पहिल्यांदा या टाक्यातून अशी घेऊन या 2 टाक्यातून अशी बाहेर काढायची, हे बघा। त्यानंतर हा दुसरा टाका पहिल्यांदा सुलट आपण विणला, हा, त्यानंतर पहिला सुलट विणायचा, फक्त अटी मात्र याप्रमाणे घ्यायची। हेच 5 टाक्यांचं जे व्हेरिएशन आहे ते शेवटचे 3 टाके उरेपर्यंत विणायचं आहे। पुन्हा बघूया, 2 उलट, हे साधेच टाके असणार आहेत, त्यानंतर 1 सुलट। आता या 2 टाक्यांमध्ये याप्रमाणे विणायचं आहे। या दुसऱ्या टाक्यातून सुई घालून ती अशी 2 टाक्यांच्या मधून काढायची, हा टाका सुलट विणायचा, याप्रमाणे थोडंसं सैल विणायचं आहे। त्यानंतर हा पहिला टाका सुलट विणायचा, अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आणि दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे। पुन्हा 2 उलट, 1 सुलट। या 2 टाक्यांमध्ये याप्रमाणे सुई घालायची आहे। पहिल्यांदा या टाक्यातून घालून मग मधून काढायची, तो टाका सुलट विणायचा, त्यानंतर पहिला टाका सुलट विणायचा, याप्रमाणे शेवटचे 3 टाके उरेपर्यंत हेच रिपीटेशन करायचे। शेवटी 2 उलट, 1 सुलट। या 2 टाक्यांमध्ये पहिल्यांदा या दुसऱ्या टाक्यातून अशी सुई घालायची आणि मग इथून अशी मधून काढायची, याप्रमाणे। त्यानंतर हा जो पहिला टाका आहे याप्रमाणे विणायचा। शेवटचे 2 टाके राहिलेले आहेत, हे 2 टाके दुसऱ्या स्टार नंतर आहेत, तर ते 2 उलट विणायचे। शेवटचा टाका एजिंगचा, पहिली ओळ पूर्ण झाली। आता दुसरी ओळ उलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे, त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार, त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे 2 सुलट। हे मागच्या ओळीत आपण 2 उलट विणलेले होते, ते 2 सुलट विणायचे। हे 2 सुलट झाल्यानंतर 1 उलट। आता या 2 टाक्यांचं व्हेरिएशन याप्रमाणे असणार आहे। हा पहिला टाका आणि हा दुसरा टाका, यातून सुई अशी घालायची आणि ती दुसऱ्या टाक्यातून याप्रमाणे काढायची, हा टाका उलट विणायचा, त्यानंतर पहिला टाका याप्रमाणे उलट विणायचा आणि दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे। हेच 5 टाके शेवटचे 3 टाके उरेपर्यंत रिपीट करायचे आहेत। 2 सुलट, 1 उलट। त्यानंतर या 2 टाक्यांमध्ये अशी सुई घालायची पाठीमागून आणि हा जो दुसरा टाका आहे तो पहिल्यांदा उलट विणायचा, त्यानंतर हा पहिला टाका जो आहे तो विणायचा आणि दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे।
टाके थोडे सैल विणायचे आहेत. शेवटी दुसऱ्या स्टार नंतर हे 2 टाके आहेत ते 2 सुलट विणायचे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत की ही डिझाईन बनते. तर आपण आणखीन काही ओळी घालून घेऊया, कळेल की ही डिझाईन कशी दिसते. काही ओळी झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते. आपण पुन्हा एकदा पाहूया. पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे. यानंतर ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार, त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 2 उलट, 1 सुलट. या 2 टाक्यांचं व्हेरिएशन असं. दुसरा टाका आहे तो याप्रमाणे पहिल्यांदा सुलट विणायचा, त्यानंतर पहिला टाका याप्रमाणे सुलट विणायचा. 2ही टाके सुईवरून काढून टाकायचे. हेच 5 टाके शेवटचे 3 टाके उरेपर्यंत रिपीट करायचे आहेत. टाके सैलसर थोडेसे विणायचे म्हणजे डिझाईन छान दिसते. तिच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतर 2 उलट, शेवटचा टाका एजिंगचा. याप्रमाणे पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे. ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार, त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 2 सुलट, 1 उलट. या 2 टाक्यांमध्ये दुसरा टाका पाठीमागून पहिल्यांदा विणायचा, त्यानंतर पहिला टाका विणायचा. 2ही टाके काढून टाकायचे. हेच रिपीटेशन शेवटचे 3 टाके उरेपर्यंत करायचं आहे. शेवटी ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतर 2 सुलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. त्याप्रमाणे ह्याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही अशी सुंदर विण तयार होते. 3D दिसते. कुठल्याही प्रोजेक्टसाठी तुम्ही ही वापरू शकता. त्याचप्रमाणे 2 ओळीचे असल्यामुळे लक्षात ठेवायला पण खूप सोपी जाते. तर आशा आहे की तुम्हाला ही डिझाईन आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.